बाब अशी आहे की जंगलामध्ये हिंस्र प्राण्यांना जी भक्ष्य पाहिजे ते भक्ष्य उपलब्ध राहिलेलं नाही. काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वनस्पतींचा अभाव झाला, फलांचा अभाव झाला. म्हणून त्या ठिकाणी जे भक्ष्य हिंस्र प्राण्यांचं आहे ते भक्ष्य गावाकडे यायला लागलं किंवा शेतकऱ्यांच्याकडे यायला लागलं. आणि म्हणून त्या ठिकाणी असं ठरवलं की समजा प्रस्तावित करा की उद्याला भविष्यकाळामध्ये 4 लोकांचा जर जीव गेला तर त्या प्रत्येक जीवागाने 25 लाख रुपये त्या कुटुंबाला द्यावं लागतात. समजा 4 ते 1 कोटी रुपये त्या ठिकाणी घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शेळ्या त्यांना गळ्यामध्ये टॅग, जसं आपण गावाच्या मध्ये देवाचा नंदी असतो तशा प्रकारचा तो सगळ्या गावचा नंदी होतो. तशा प्रकारच्या ह्या शेळ्या ह्या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून ह्या वन खात्याने सोडलेल्या आहेत. याचं तुम्ही रक्षण करा. शेळ्या ह्या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून ह्या वन खात्याने सोडलेल्या आहेत. याचं तुम्ही रक्षण करा. आणि अशा प्रकारच्या शेळ्या जंगलामध्ये सोडायचं प्रस्तावित केलेलं आहे. आणि पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यामध्ये ती सुरुवात केली असं माझं मत आहे. आणि अशा प्रकारचे प्रामुख्याने पुणे जिल्हा, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा, कारण भविष्यकाळामध्ये कुंभमेळा येणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या हिंस्र प्राण्यांचा वावर तिथं राहू नये म्हणून वन खातं सतर्क आहे.